तुम्हाला माहीत असेल जवळजवळ मी गेली वर्षभरापासून पहिलं माझं स्पष्ट स्टेटमेंट असं होतं की आदरणीय पवार साहेबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माझ्यासारखे आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्यांना दैवत मानतात। पवारसाहेब ज्या पद्धतीने शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता त्याच पक्षाच्या विचारावरती आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गेली अनेक वर्षापासून काम करतो। त्यामुळं आदरणीय दादा असतील आणि देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीने विकास पाहिजे त्या पद्धतीने विकास केला गेला जाईल। आदरणीय पवारसाहेबांनी काल जे वक्तव्य केलं ते वक्तव्य मी टी व्हीलाच पाहिलेलं आहे की पवारसाहेबांनी काल असं म्हटले होते की आदरणीय दादा आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा। हे बघा एक सांगतो मी, पवारसाहेब हे देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय दादा आहेत, तो जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। याच्यासाठी हे एकत्र येऊ नये म्हणून जर कोण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला यश नक्कीच येणार नाही। मी तर पहिलेही सांगितलं होतं ना तुम्हाला, आदरणीय पवारसाहेब आमच्यासाठी आणि देशासाठी एक आधार आहेत। आम्ही त्यांच्याकडे एक दैवत म्हणून बघतो। त्यांची गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी केलेला विकास, महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेत। त्यामुळे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासहित सर्वांना मनापासून आनंद होईल।